शिक्षक कर्मचाऱ्यांवरील अन्यायाविरोधात लढा उभारणार मंगेश चिवटे. प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड यांच्या गौरवग्रंथाचे प्रकाशन. सोलापूर. सत्यवर्तन प्रतिनिधी. राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर शिक्षण विभागातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या अन्यायाला यापुढे सहन केले जाणार नाही. अशा अन्यायकारक आणि उद्धट वर्तन करणाऱ्या अधिकाऱ्यांना थेट शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्यासमोर उभे केले जाईल, असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्याधिकारी तथा आरोग्यदूत मंगेश चिवटे यांनी दिला. महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक कर्मचारी महासंघाचे राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित ज्ञान मंदिरातील प्रज्ञावंत या गौरवग्रंथाच्या प्रकाशन व सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर होते. चिवटे पुढे म्हणाले की राज्यातील गंभीर आजाराने ग्रस्त रुग्णांना मदत करण्याबरोबरच शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या सेवासंबंधी प्रश्न सोडविणे, त्यांना योग्य संरक्षण मिळवून देणे आणि पदोन्नतीमध्ये आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न केले जातील, त्यासाठी मला विधान परिषदेत संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. अध्यक्षीय भाषणात समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर म्हणाले की प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड सर यांनी आयुष्यभर शिक्षक व कर्मचारी वर्गाच्या हक्कांसाठी सातत्याने काम केले. त्यांच्या योगदानाचा गौरव म्हणून ज्ञान मंदिरातील प्रज्ञावंत हा विशेष गौरवग्रंथ प्रकाशित करण्यात आला आहे. निवृत्तीनंतरही त्यांचे मार्गदर्शन महासंघाला लाभत राहील, असे त्यांनी नमूद केले. सत्काराला उत्तर देताना प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड यांनी सांगितले की नेताजी सुभाषचंद्र बोस शिक्षण प्रसारक मंडळ आणि बहुजन शिक्षक कर्मचारी महासंघ यांच्या कार्या